पूर्व नांदेड़ दक्षिण विधायक मोहन हंबर्डे ने कांग्रेस छोड़ने का ऐलान किया है। मोहन हंबर्डे 2007 से 2019 तक एनसीपी में थे, लेकिन 2019 में कांग्रेस में टिकट पर चुनाव जीतकर विधायक बने। उन्होंने आरोप लगाया कि 2024 के चुनाव में स्थानीय कांग्रेस कार्यकर्ताओं ने उनके खिलाफ धांधली की, जिससे वे चुनाव हार गए। अब वे फिर से एनसीपी में शामिल होकर अपनी राजनीतिक पारी आगे बढ़ाएंगे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नांदेडचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भाजपमध्ये गेले आणि मी काँग्रेसमध्ये राहिलो। पण काही स्थानिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती होती की अशोकरावचा एकनिष्ठ आहे आणि हे कधी ना कधी नाही का तो भाजपमध्ये जाणार। या प्रकारची चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली। ही चर्चा पक्षश्रेष्ठीकडे गेली आणि पक्षश्रेष्ठीला सुद्धा त्यांनी लोकांनी नांदेडच्या काही स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीला समजलं मोहनराव हंबर्डे हे अशोकराव चव्हाण साहेबाशिवाय होऊ शकत नाही, हे आज ना उद्या जाणार आहे। असा मी संसदपद पडलो। सगळेजण मला संशयामध्ये धरत होते, संशयपद धरत होते आणि गेल्या 6 महिन्यापासून माझ्यावर पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे पक्ष हे सगळे वेगळ्या नजरेने बघत होते आणि त्याची बघितलं असताना क्रॉस वोटिंगचं झालं। क्रॉस वोटिंगच्या माझ्यावर नाही काय आरोप टाकण्याला त्यावेळेस क्रॉस वोटिंगसुद्धा झाली नव्हती। पण मी त्या ठिकाणी कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबाचं काम स्वतः माझ्या अंगावर घेऊन काम केलं। वसंतराव चव्हाण साहेबाला निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये असा भास पडला की आता काँग्रेस पक्षाकडून कोणी निवडून येतो, म्हणून काही मंडळी तिकीट माझ्याकरता न मागण्याकरता दक्षिणमधून दुसरे काही तिकीटं मागण्याकरता तिकडे गेले आणि अशा प्रकारचं मला नाही काय 6 महिने कंटिन्यू माझ्यावर आरोप करण्यात आला। ह्यामध्ये तुम्हीसुद्धा साक्षी आहात। माझं तिकीट 6 महिन्याखाली 2 महिन्याखाली 3 महिने सगळ्यात अगोदर जाहीर व्हायला पाहिजे। कारण नांदेड जिल्ह्यात मी नांदेड लोकसभेच्या विधानसभेमध्ये मी फक्त एकमेव आमदार होतो आणि मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ इमानदारीनं काम केलं आणि निवडून आणलेलं आहे। 2014मध्ये 2019मध्ये ज्या ठिकाणी 4000ची लीड होती त्या ठिकाणी मी 18000ची लीड दिली। एवढं चांगलं काम केल्यावरसुद्धा माझं तिकीट 2024ला अखेरच्या दिवशी माझं तिकीट फायनल करण्यात आलं। हे मला टाईमसुद्धा भेटला नाही। त्या ठिकाणीसुद्धा माझा हार झालेली आहे। मी पुऱ्या जिल्ह्यामध्ये फिरायचा वेळ मला जिल्ह्यामध्ये सुद्धा फिरायला अधिकार आलेला आहे, कारण तिकीट माझं फायनल झालं होतं। लोकांना मतदार मागायला जात असलं अगोदर अण्णा तुमचं तिकीट फायनल व्हायला की नाही व्हायला, असा साधारण व्यक्तीसुद्धा माझ्याला म्हणत होता। तरी आपण शब्द दिला तर आपण काँग्रेस पक्षामध्ये 100% राहणार, तिकीट फायनल होणार होता। काही पक्षांनी तुमचं तिकीट 100% फायनल दिलता, पण हे जनतेपर्यंत कसं जाणार? साधारण व्यक्ती विचारत होता अण्णा तुमचं कसं व्हायला, तिकीट फायनल व्हायला की नाही। बरं, पक्षश्रेष्ठीनं तिकीट झालं, विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं आणि जे इलेक्शन सुरू असताना मग 25,000 लीड येणारी पुऱ्या सर्वेमध्ये 25,000 होते। निवड तर सगळ्याला माहीत होतं, सगळ्यांना सर्वेमध्ये होतं, टॉपवर होतं आणि त्या टाईम इलेक्शन सुरू झाल्यानंतर त्या इलेक्शनमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेऊन काम केलं नाही। नुसतं काँग्रेस पक्षाला मतदान करा एवढंच म्हणले त्यांनी। स्वतः कोण बूथवर गेलं, कोण बूथवर आलं, काय व्हायलं, कसं व्हायलं, जे आम्ही जिद्दीनं काम केलं लोकसभेला, दोन्ही लोकसभेला जिद्दीनं काम केलं, तसं या ठिकाणी काही काम नाही। माझ्या छोट्याशा अल्पशा थोड्या मताने माझी हार झाली।